आता टॉप 9 मोठ्या बातम्या बघूयात. कलिंगडामुळे नाही तर उंदीर मारण्याच्या औषधामुळे डोकाडी या कुटुंबाचा मृत्यू. मुंबईत कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यू झाल्याच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर. वैद्यकीय अहवालानंतर पायधोणी परिसरातील बाजारातून अद्यापही कलिंगड गायबच. ईडीचा भोंदू खरातला दणका. बँक लॉकरमध्ये आढळलेल्या 3 कोटींच्या दागिन्यांसह 5 लाखांचे परकीय चलन जप्त. 1 कोटी 10 लाखांचे सोन्याचे दागिने, 1 कोटी 59 लाखांचे चांदीचे दागिने जप्त. खरातच्या मुलीच्या उपस्थितीत कारवाई. शिर्डी जमीन खरेदी व्यवहारातील साक्षीदारांची समोरासमोर बसवून चौकशी. फरार असलेल्या पत्नी कल्पना खरातबाबत भोंदू अशोक खरातचं मौन. अवैध सावकारी प्रकरणात कल्पना खरात आरोपी. माढ्यातील दुसरा भोंदू बाबा पोलिसांच्या ताब्यात. आडेगावातून विरकर महाराजासह त्याच्या भावाला टेंभुर्णी पोलिसांकडून अटक. भोंदून आतापर्यंत 5 लाखांपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केल्याची माहिती. सोलापूर करमाळ्यामध्ये 73 पोती कांदा विकून केवळ 400 रुपये शेतकऱ्याला मिळाल्याचा प्रकार. कांद्याला अवघा 50 पैसे प्रति किलोचा भाव मिळाल्यामुळे शेतकरी हवालदिल. शेतकऱ्याकडून हमी भावाची मागणी. पुणे महापालिकेनंतर आता पुणे जिल्हा परिषदेकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर. 24 अनधिकृत शाळांची यादी जाहीर. 13 शाळांना शासन मान्यता नाही तर 11 शाळांना मान्यता. मात्र शाळा मूळ जागेवरती भरत नसल्याचं समोर. जिल्हा परिषदेकडून अनधिकृत शाळांवरती कारवाईचा बडगा उगारला जाणार. नवापुरात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव अधिक गंभीर. आतापर्यंत 2.5 लाखांहून अधिक पक्ष्यांचं कलिंग. 10 लाखांपेक्षा जास्त अंडी नष्ट तर 6 पोल्ट्री फार्मचे अहवाल पॉझिटिव्ह. आणखी 1.5 लाख पक्ष्यांच्या कलिंगला सुरुवात. आता टॉप 9 महत्वाच्या बातम्या बघूयात. 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 92.09% लागला. यंदाही मुलींनीच बाजी मारली. 94% मुली तर 89% मुलं उत्तीर्ण. कोकण विभाग सर्वाधिक 97.62% निकालासह अव्वल. गतवर्षीच्या तुलनेत 2% निकाल कमी. नांदगाव पेठ एमआयडीसी जवळ अप्पर वर्धा धरणाची पाईपलाईन फुटल्यामुळे अमरावतीचा पाणीपुरवठा विस्कळीत. जीवन प्राधिकरण कंत्राटदारांच्या संपामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळा. अमरावतीकरांना 2 दिवस पाणी टंचाईचा सामना करावा लागणार. नागपुरातील प्रमुख 10 सिग्नलवरती ग्रीन नेट सोबतच मिस सिस्टीम कार्यान्वित. रणरणत्या उन्हामध्ये सिग्नलवरती थांबणाऱ्या वाहन चालकांना उकाड्यापासून मोठा दिलासा. नागपुरात गो गॅसच्या ऑटो एलपीजी दरामध्ये मोठी कपात. ऑटो एलपीजीचे दर 120 रुपयांवरून 99 रुपये प्रति लिटर. वर्षभरात पहिल्यांदाच 20 रुपयांनी कमी. हजारो रिक्षा चालकांना मोठा दिलासा. देशांतर्गत विविध मार्गावरील विमानांच्या तिकीट दरात 25 ते 30% वाढ. वाढती मागणी आणि इंधन दरवाढीमुळे निर्णय. गोवा, हिमाचल, काश्मीर आणि दक्षिण भारतात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री. जळगावात पाणी टंचाईसोबतच दूषित पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर. सुप्रीम कॉलनीमध्ये दुर्गंधीयुक्त पिवळसर तर बालाजी पेठेमध्ये जंतुयुक्त पाण्याचा पुरवठा. सुप्रीम कॉलनी परिसरात 5 ते 6 दिवसांनी पाणी पुरवठा. दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण. ठाण्यामध्ये नाल्यात उतरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं आंदोलन. दरवर्षी नालेसफाईच्या नावानं हातसफाई होते. नालेसफाई पूर्ण होत नसल्याचा महेश कदम यांचा आरोप. मुंबई विद्यापीठाची एलएलएम, सीईटी आणि बार काउन्सिलची परीक्षा एकाच दिवशी 2 परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची भीती. विद्यापीठानं सीईटी परीक्षा पुढे ढकलावी. विद्यार्थ्यांची मागणी.